मी अविनाश भागवत आपला होस्ट. आजपासून मी माझे नवीन यूट्यूब चॅनल चालू करत आहे, ट्रॅव्हलिंग विथ अविनाश. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. माझं नाव अविनाश भागवत, मी बदलापूरला राहतो. 26 मार्च 2026 रामनवमीच्या निमित्तानं मी माझी नवीन कार स्विफ्ट डिझायर ZXi+ ही गाडी घेतलेली आहे आणि ह्या गाडीने आज आपण आपला पहिला प्रवास करत आहोत. आपल्या यूट्यूब चॅनलचा पहिला व्हिडिओ आपण इथं आज करत आहोत. काल सुट्टी होती, काल ॲक्सेसरीज लावायला थोडा वेळ लागला, पण आजच्या सुट्टीचा चांगला उपयोग करावा. घरी बसून बोर वाटत होतं, म्हणून आज सुट्टीचा उपयोग करावा म्हणून आम्ही आज निघालेलो आहे समृद्धी महामार्गाच्या दिशेने. तर आज आपण जाणार आहोत बदलापूर ते समृद्धी महामार्गाचा जो प्रवास आहे तो बघण्यासाठी. तर समृद्धी महामार्गासाठी जाण्यासाठी आपल्याकडे बरेच पर्याय आहेत. आपण कल्याणवरून वाटिका मार्गे भिवंडी बायपास टुवर्ड्स नाशिक जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपण टिटवाळा मार्गे जाऊ शकतो. आता बदलापूरच्या जवळ एक नवीन एक्सप्रेसवे तयार झाला आहे, विरार JNPT महामार्ग. तर आपण आज त्या महामार्गाने समृद्धीला जाण्याचा प्रयत्न करूया. त्याच निमित्ताने आपल्याला विरार JNPT महामार्गाचं सुद्धा किती काम बाकी आहे, किती काम झाले हे सुद्धा आपल्याला कळेल. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि सकाळचं वातावरण सुद्धा खूप थंड आहे. अशा या प्लेझेंट वातावरणामध्ये आपण सनरूफचा सुद्धा आनंद घेणार आहोत. मला ब्लॉगिंगचा एवढा एक्सपिरियन्स नाही आहे, पण आजपासून मी ब्लॉगिंग स्टार्ट करणार आहे. तर बघत राहा. चॅनल इन्फॉर्मेशन आवडलीस चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता आपण जात आहोत बदलापूर ईस्ट आणि वेस्टला जोडणारा उड्डाणपुलाकडे. हा आहे उड्डाणपूल. स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर उड्डाणपूल. खूपच सुंदर पहाट आहे आणि सकाळी सकाळी फिरायला निघाल्यावरती खूप चांगलं वाटतं. थंड हवा असते आणि खूपच प्लेझंट वातावरण असतं सकाळी सकाळी. त्यामुळे मी नेहमी रिकमेंड करेल की तुम्ही सकाळी लवकर निघा, जेणेकरून तुम्ही तुमच्या प्रॉपर डेस्टिनेशनवर वेळेवर पोचाल. हा आहे स्टेशनला पॅरलल रोड. स्टेशनच्या साईडने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला खूप गर्दी मिळेल. तर त्याच्याच आधी बसस्टँडवरून आपल्याला स्टेशनला पॅरलल रोड टुवर्ड्स बदलापूर नदी मिळतो. त्या रस्त्याने तुम्ही गेलात तर तुम्हाला ट्रॅफिकसुद्धा कमी मिळेल आणि तुम्ही लवकर त्या ठिकाणी पोचाल. आता आपण बदलापूरमधील सानेवाडी परिसरात पोहोचलो आहोत. इथून सरळ आपल्याला बदलापूर नदी गाठता येईल. एक 5 मिनिटं आपण बदलापूर नदीजवळ पोहोचणार आहोत. तिथून आपण बदलापूर नदी क्रॉस करून टुवर्ड्स एरंजाड आणि एरंजाड मार्गे आपण विरार JNPT महामार्गावर पोहोचणार आहोत. ही समोर दिसते ती बदलापूर चौपाटी आहे. हा आहे आपला नवा ब्रिज आणि इकडून असं थोडं राईड घेतल्यावर आपला जुना ब्रिज पण कनेक्ट आहे. आणि इथे पूर्ण तुम्ही बघू शकता. आता जरा नदी शांत आहे आणि पाणी जरा कमी आहे, पण पावसाळ्यात जेव्हा आपण इथे येऊ एक्सप्लोअर करायला तेव्हा ही पूर्ण तुडुंब भरलेली असते. इथे जे काही तुम्हाला दिसते गार्डन वगैरे हे सगळं पाण्यात असतं. आता ही खूप जास्त अशी कोरडी आहे, पण पावसाळ्यात ही पूर्ण भरलेली असते. बघू शकता सगळे इकडे मासेमारी वगैरे काय काय करतायत. पावसाळ्यात ही नदी रौद्र रूप धारण करते.
पावसाळ्यात या नदीचं रूप बघण्यासारखं असते. नदीच्या आजूबाजूला असलेल्या सर्व गावात नदीचे पाणी असतं. उल्हास नदी, आता उल्हास नदी उल्हास नदी ही खंडाळामध्ये असलेल्या एका तलावामधून उगम पावते आणि खंडाळा लोणावळामध्ये होणारा सगळा पाऊस हा उल्हास नदीमधून वाहून येतो. आता तुम्ही बघू शकता आम्ही थोडंसंच पुढे आलेलो, पण इथे रस्त्याने काही काम असल्यामुळे पूर्ण आम्हाला टर्न घेऊन जावं लागणार आहे. आता आपण पोहोचलेलो आहोत बदलापूर जवळ सोनिवली गावात. सोनिवली गावाच्या थोडे पुढे गेले की आपल्याला एरंजळ गाव दिसेल आणि त्या एरंजळ गावातून आपल्याला विरार जैन पेठी महामार्गाला पोचायचे आहे. तर बघूया आपल्याला आज किती वेळ लागणार आहे. इकडे पेट्रोल पंप हा रस्ता होतो मुरबाड साईडला आणि आपण याच्या विरुद्ध जी निळी गाडी गेली तिथं आपण एरंजळला जाणार आहोत. आणि हे आहे एरंजळ गाव. इथून आपल्याला राईट टर्न घेऊन पुढे 5 मिनिटात जैन पेठी महामार्गाला आपण अटॅच होणार आहोत. हा आहे बदलापूर इंटरचेंज. हा अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे, तर काहीच महिन्यात किंवा वर्षात म्हणू शकतो हा डेव्हलप होईल आणि सरळ आपल्या बदलापूर येण्यासाठी बदलापूरमध्ये टोटल 2 इंटरचेंज आहेत. एक आहे बदलापूर ईस्ट साईडला दहिवली गावाजवळ आणि हा दुसरा आहे जो एरंजळ गावाजवळ आहे. आता तुम्ही बघू शकता समोर आपल्याला विरार जैन पेठी महामार्ग दिसत आहे. अजून हा जनतेसाठी पूर्णपणे चालू झालेला नाही आहे, पण इथून बऱ्याचशा गाड्या इथून जातात. तुम्ही 20 ते 25 मिनिटात टिटवाळा आणि एक अर्ध्या तासात आमने इंटरचेंज जिथून आपण समृद्धी महामार्गाला अटॅच होऊ शकतो तिथे पोहोचू शकतो. तर आज आपण बघूया आपल्याला किती वेळ लागतो ते. आणि हा आहे विरार जैन पेठी महामार्ग. तुम्ही या साईडला गेलात तर इथून आपल्याला पनवेलला जाता येतं. पनवेलसाठी ट्विन टनेल बांधलेले आहेत. ट्विन टनेलचं काम पूर्ण झालेलं आहे, पण ट्विन टनेलच्या पलीकडे जे अजून काही काम बाकी आहे. आणि हा आहे विरार जैन पेठी महामार्ग. हा वरचा जो रोड आहे हा मुरबाड साईडला होतो. मुरबाड म्हणजे बारवी डॅम मार्गे जाणारा जो रोड आहे आधी हा खाली होता आणि हा वरून आता आपल्याला बारवी डॅम मार्गे नगर आणि पुढे जाता येतं. आहे फाट्या वगैरे. एका साईडला जाण्यासाठी 4 लेन आणि येण्यासाठी 4 लेन असा हा 8 लेनचा महामार्ग आहे. आजूबाजूचे दृश्य बघा किती सुंदर आहेत. जेव्हा सुरू होईल तेव्हा हा फक्त ट्रान्सपोर्टेशन आणि मेन याच्यासाठी असणार आहे. तेव्हा मला नाही वाटत आपण आपल्याला इथे 2 व्हीलर अलाउ करतील. हा हायवे आता पूर्णपणे तयार आहे.
फक्त मध्ये मध्ये काही पॅचेस बाकी आहेत. पण तरी हा एवढा स्मूथ तयार केला आहे की एक पण जर्क किंवा एक पण काही असं व्हायब्रेशन गाडीला येत नाही आहेत. गाडी खूप जास्त स्मूथ चालते. इथून मुरबाड 20 किलोमीटर, नाशिक 136 किलोमीटर आणि दिल्ली 1297 किलोमीटर आहे. ह्या महामार्गावरून जाताना आपल्याला 3 नद्या लागतात. काळू नदी, बारवी नदी आणि वासुंद्री नदी. ही आहे बारवी नदी. तर आता आपल्याला समोर दिसत आहे कल्याण इंटरचेंज. आपल्या राईट साईडला कल्याण इंटरचेंज हा अहमदनगरकडे जाणारा जुना रस्ता आहे आणि लेफ्ट साईडला आपल्याला दिसेल रायते ब्रिज. हा आहे कल्याण इंटरचेंज. इथून आपल्याला कल्याणकडे जाता येतं आणि खालच्या साईडने तुम्हाला मिळेल नगर साईडला आये फाटे आणि माळशेज घाटकडे जाणार रस्ता. आता आपण कल्याण इंटरचेंज क्रॉस करत आहोत. 18-20 मिनिटात आपण कल्याण इंटरचेंज पार केलेले आहे. इथून नाशिक 129 किलोमीटर, भिवंडी 27 किलोमीटर आणि दिल्ली 1290 किलोमीटर. थोड्याच वेळात आपल्याला आपण टिटवाळ्यात पोहोचणार आहोत. टिटवाळा जवळ असलेले बनेली गाव. हे आपण आता टिटवाळ्यापर्यंत पोहोचलेलो आहोत बनेली गावापासून. आता आपल्याला थोडंसं ऑफ रोडिंग करायचं आहे.
इथून आपल्याला यू टर्न घ्यायचा आहे. घेणार आहोत. कळालं ना? आणि हे जे 2 रस्ते आहेत, इथून आपल्याला लेफ्ट साईडचा जो रस्ता आहे तो पकडून आमनेकडे जायचं आहे. आता आपल्याला समोर दिसत आहे विरार जैन पेठी मार्ग. त्याच्यावर आपण परत चढणार आहोत. तिथे जाण्यासाठी इथून त्या ब्रिजच्या आधी एक कच्चा रस्ता आहे. त्या कच्च्या रस्त्याने आपल्याला त्या वरच्या रोडवर जाता येतं. आणि आता आपण जात आहोत पिसे डॅमच्या रस्त्याकडे. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत पिसे पाईपलाईनच्या इथे बाकी असलेल्या कामाच तिथे. इथून आपल्याला खाली उतरून पिसे पाईपलाईनच्या पॅरलल लाईनने खाली उतरायचं आहे. मार्गावर पोहोचू शकतो. समोर दिसत आहे समृद्धी महामार्ग. इथून हे 2 रस्ते आहेत. ह्या 2 रस्त्यापैकी हा जो लेफ्ट साईडचा रस्ता आहे शार्प लेफ्ट
त्या रस्त्याने तुम्हाला सरळ समृद्धी महामार्गावर एंट्री करण्यासाठी मिळेल. आणि आपण अशा प्रकारे पोहोचलेलो आहोत आमने इंटरचेंज इथे. मित्रांनो, हा आहे आमने इंटरचेंज. हा जो वरचा ब्रिज दिसतोय हा आपल्याला नागपूरकडून मुंबईकडे जाण्यासाठीचा समृद्धी महामार्ग, आणि त्याच्या त्या साईडला तो जो दिसतोय तो आहे मुंबईकडून नागपूरकडे जाण्यासाठी महामार्ग. बदलापूरकडून येताना आपल्याला या भुयारी रस्त्यातून वरती चढायचं आहे आणि तिकडे जायचं आहे नागपूर साईडला. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.